महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणावरून दर वर्षाप्रमाणे याही वर्षी बुद्धगया बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहलीचं आयोजन आपण करत असतो। ठरलेल्या तारखेप्रमाणे आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी बुद्धभूमी मावसाळा येथून आपली धार्मिक धम्मसहल निघत आहे। ही धम्मसहल आपली जवळजवळ 18 ते 19 दिवसाची आहे। सुरुवातीला आम्हाला पूर्ण 20 दिवस लागत होते टूरसाठी, कारण आता काय झालं की प्रत्येक शहराच्या बाहेरून बायपास रोड निघलेले आहेत। रोड अतिशय खूप सुंदर रोड, गुळगुळीत रोड तयार झालेले आहेत। त्यामुळं आपल्या 1-1.5 ते 2 दिवस असे वाचतात। तर आता हा आपला प्रवास 18 ते 19 दिवसाचा प्रवास आहे आणि आता आपण 18 ते 19 दिवस आपण सर्वजण सोबत राहणार आहोत। आपली धार्मिक धम्मसहल आहे, ही आपण पहिले समजून घेतलं पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा जो काही इतिहास घडलेला आहे, मग सिद्धार्थ गौतमाचा जन्मस्थान लुंबिनी वन असेल, सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झालेले ठिकाण बुद्धगया असेल, भगवंतानी आपल्या धम्माचं चक्रगतिमान केलेलं सारनाथ असेल, भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं कुशीनगर असेल। कारण भगवंतानी आपल्या स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केल्यानंतर भगवंताचे पटशिष्य की जे भिक्षू तथागतांच्या सावली समान 24 तास भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताच्या सोबत राहत असत। मग भगवंताला त्यांनी प्रश्न केला की भगवान, आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्ता, आमचा मार्गदाता कोण राहील? तेव्हा तथागतांनी भगवंतानी भिक्षू आनंदाला सांगितलं की आनंदा, माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता हा धम्म राहील। जो धम्माला पाहिल तो मला पाहिल, जो धम्माची सेवा करेल तो माझी सेवा करेल। आणि जो कोणी भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका या 4 ठिकाणाला भेट देतील। कोणते 4 ठिकाण? ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनी, ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झालं ते ठिकाण बुद्धगया, ज्या ठिकाणी धम्माचं चक्रगतिमान केलं ते सारनाथ, आणि ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर। या 4 ठिकाणाला जे कोणी उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी भेट देतील ते धन्य ठरतील। हा भगवंताचा शब्द आम्ही लक्षामध्ये घेऊन मी गेल्या 38 वर्षापासून ग्रामीण भागात काम करतो। लक्षामध्ये तर ग्रामीण भागातल्या लोकांचा मला अगदी जवळून अभ्यास आहे। खेड्यातले ग्रामीण भागातले लोक एवढा मोठं घरदार शेतीबाडी प्रपंच लेकरं बाळं सोडून 20 दिवस घर सोडत नाहीत। सोडले तर एवढा पैसा नाही भरू शकत, आहे की नाही? आज औरंगाबाद शहरामध्ये 3-4 गाड्या बुद्धगयेची तयारी करत आहेत लोक। काही गाड्यांचे 16,500 रुपये तिकीट आहे, एका गाडीचं 17,000 रुपये तिकीट आहे आणि एका गाडीचं 18,000 रुपये तिकीट आहे। मला माहिती आहे ग्रामीण भागातले लोक 18-20 हजार रुपये नाही भरू शकत। म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावर आपण बुद्धभूमी मावसाळ्यातून धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करत असतो। या धम्मसहलीला आपण आता आज प्रारंभ करत आहोत। आपल्या धम्मसहलीमध्ये आयुष्यमान बौद्ध उपासक आमचे तिगोटे बाबा आहेत। कुठेत बाबा? तिगोटे बाबांना या ठिकाणी मी सूचना करतो की आपण समोर यावं, स्टेजवरती यावं। आपल्या हस्ते या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करावं। तिगोटे बाबा। प्रिय सज्जनांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपलं मावसाळ्याचं धम्मसहल, मावसाळा धम्मसहल हे एक आपलं धार्मिक चॅनल आहे।
आणि त्यावरती आपला पूर्ण 20 दिवसाचा प्रवास त्या चॅनलवरती दररोजचं ठिकाण, दररोजचं प्रवचन, दररोजचं ठिकाण बघणं ते आपण त्या चॅनलवरती दाखवत असतो. तुम्ही इकडे 20 दिवस फिरणार तर तुमचे माणसं घरचे टी व्हीवर मोबाईलमध्ये बघू शकतात की तुम्ही आज कोण्या गावाला, आज कुठे भेट दिली, आज कुठे कोण्या काय काय केलं तुम्ही, आज कोण्या ठिकाणांना भेट दिली. तर अशा पद्धतीने तर आपल्या सर्व घरच्या लोकांना सांगायचं तुम्ही, किंवा आपल्याकडे मोबाईल असेल तर आपल्या मोबाईलवरती आपण सर्च करायचं यूट्यूबमध्ये जाऊन मावसाळा धम्म सहल. काय चॅनलचं नाव? मावसाळा धम्म सहल. तुमच्या उपासकांना, घरच्या लोकांना पण ते पाहता येईल. आम्ही जेव्हा ट्रिप घेऊन जातो तेव्हा घरी लोक ते टी व्हीवर ते चॅनल चालू करतात आणि मोठ्या स्क्रीनवरती बघतात. खूप लोक खुश राहतात. तर आपण पण सांगायचं या ठिकाणी तिगोटे बाबा आपल्या धम्मसहलीमध्ये आज येत आहेत. त्या आपल्या धम्मसहलीमध्ये त्यांनी सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करत आहेत. साधू साधू पद्धतीने आपल्या या धम्मसहलीमध्ये लातूर बघा, लातूर कुठं राहिलं? लातूर औरंगाबादचा कितीतरी अंतर आहे लक्षामध्ये. तर आपल्या धम्मसहलीमध्ये लातूरून उपासक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमचे सोनकांबळे साहेब या समोर येऊन अगरबत्ती लावा तथागतांना. या धम्मसहलीमध्ये लातूरच्या आहेत, हिंगोलीच्या आहेत, बुलढाण्याच्या आहेत, त्याच्यानंतर नागपूरच्या पुढे भंडारा आहे बघा, भंडारा आहे ना. ते उद्या नागपूरला दीक्षाभूमीवर आपल्या गाडीमध्ये बसणार आहेत. 5 सीट आहेत ते. तर भंडाऱ्याचे पण उपासक आहेत आपल्या गाडीमध्ये. हे आमचे सोनकांबळे साहेब आहेत, लातूरून आलेत. आज दिवसभर त्यांचा प्रवास झाला आणि दिवसभर प्रवास करून संध्याकाळी औरंगाबादला आले आणि आता आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. सोनकांबळे साहेबांचे टोटल एकूण मला वाटते 5 सीट आहेत. लातूरचे 5 जण आलेले आहेत ते. आणि आमच्या तिगोटे बाबामुळे हे आपल्या लातूरचे उपासक आपल्या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच पद्धतीने इथे औरंगाबाद शहरामध्ये पैठण रोडला एक हिंदुस्तान आवास म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी आमचे खरात बाबा आहेत. खरं तर ते आम्ही ऑक्टोबरमध्ये जी आपली धम्मसहल काढली होती त्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी सीट बुकिंग केले होते. पण तुम्हाला माहिती आहे पावसाळा खूप होता यावर्षी आणि आपल्या टूरला निघायचं 2-4 दिवसा अगोदर एक खट्टी 12 सीट कॅन्सल झाले. का तर त्यांचं सोयाबीन कपाशी सारं वाहून गेलं. आणि ते लोक म्हणले भंतेजी आमच्या शेताचं पण नुकसान झालं, परत एवढा मोठा खर्च घरातून करायचा तर आम्ही काही यावर्षी येत नाही म्हणले. मग ते टूर आम्ही तारीख पुढे लांबवली. तर त्या टूरमध्ये ज्यांनी तिकीट बुकिंग केली होती आमचे खरात बाबा, त्यांना सूचना आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वंदन करावं अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून. तुम्हा सर्वांचं आज एवढं मोठं पुण्यकर्म आहे की तुमच्या सहलीसोबत आज मला वाटते 4 भंतीजी आहेत, एक आर्याजी आहेत, 2 आर्याजी आहेत, 2 आर्याजी, हां 5 भंतीजी आहे की नाही, 2 आर्याजी आहेत. बघा मी प्रत्येक टूरला मी एकटाच राहतो, कधी कधी दोघं राहतो आम्ही, परंतु तुमच्यासोबत आज एवढा मोठा भिक्खू संघ आहे. हे भंतीजी आहेत बाजूला. या भंतीजींचं कमीत कमी 27-28 वेळेस बुद्धगयाला जाणं झालं. त्यांनी अशी मनाशी खुणगाड बांधली की माझे हातपाय काम करतात तोपर्यंत मी बुद्धगयाला जाणार म्हणजे जाणार. 28 वर्ष झाले त्यांना, 28 वर्ष लगातार येतात ते, लगातार लक्षामध्ये. आणि हे भंते करुणाबोधी आहेत. मागच्या वर्षी आमच्यासोबत बुद्धगयाला होते, या वर्षी नाही आहेत. आता हे भंते अंगुलीमाला आहेत, पुण्याचे आहेत.
सिन्नर तालुका, जुन्नर तालुका आहे की नाही, तिथून आले आपल्या धम्मसैलीसाठी. आणि हे आर्याजी आपल्या औरंगाबादच्याच आहेत बघा, आहे की नाही. औरंगाबादचे जे उपासक आहेत ते ओळखतात त्यांना, आहे की नाही. यांचं नाव आहे आर्याजी अभिधम्मा. आणि पलीकडे आर्याजी आहेत जालना जिल्ह्यामध्ये राहतात, त्या अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये त्यांचं कार्य आहे. काजळा म्हणून गाव आहे बघा, काजळा. भंतीजी पण त्या काजळ्याला राहत होते. एकदम नंदनवन बनवलं होतं त्या ठिकाणी. एवढं प्रशस्त ते ठिकाण बनवलं काजळा. तुम्हाला माहिती आहे काजळा कशासाठी फेमस आहे? कशासाठी फेमस आहे? कुत्रं चावलं की जावं लागते भाकर खायला. भाकर खाल्ली का कुत्र्याचं पॉयझन उतरून जाते त्यानं. तर असं ते काजळा फेमस गाव आहे. त्या गावाला भंतीजीनं खूप मोठं काम केलं आणि आर्याजीनं पण त्या ठिकाणी खूप काम केलं आणि असं नंदनवन बनवलं होतं. पण आता त्यांनी ते ठिकाण सोडून अंबडला राहतात ते. तर अशा आर्याजी प्रज्ञाशिला, त्यांचं नाव काय? प्रज्ञाशिला. हां, तर ते आर्याजी पण तुमच्यासोबत आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. बऱ्याच उपासकांच्या हाताने या ठिकाणी आपण बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आता आणखी पुढे आणखी 20 दिवस ठिकाणं आहेत, वेगवेगळी ठिकाणं आहेत. तर आपण प्रत्येक उपासकांच्या हाताला आपण पूजन करत असतो. तर सर्वांनी हात जोडावं. पूज्य भदंत राजरत्नजी तुम्हाला त्रिशरण पंचशील प्रदान करतील. त्या अगोदर मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कत्तं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि.
तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणगमन संपूर्ण पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि दुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि त्रिशरणेन सद्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वापमादेन शीलसम्पादेत साधु साधु साधु